धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कृषी निविष्ठेबाबतीत जो भ्रष्टाचार झाला होता, काही अधिकाऱ्यांनी जो भ्रष्टाचार केला होता, त्याबाबतची तक्रार मी हरिपाणा बैठकीमध्ये केली होती. त्यानंतर कृषी मंत्र्याकडे तक्रार केली होती, सचिवांकडे तक्रार केली होती. त्यानुसार शासनानं त्या ठिकाणी चौकशी समिती नेमून अधिकाऱ्यांचं निलंबन केलेलं आहे. पण ती कारवाई निलंबनापुरती न थांबता जी वसूलपात्र रक्कम आहे, ही वसुली झाली पाहिजे. जे कठोर ज्यांचे दोष जास्त आहे, ज्यांनी जास्त भ्रष्टाचार केलेला आहे, अशा प्रमुख लोकांना, जे प्रमुख आहेत, यांच्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. आणि मला शासनाला एवढंच सांगायचंय की ही योजना आपण डीबीटीद्वारे केली, त्यात पारदर्शकता येऊ शकते. पण बोगस निविष्ठा शेतकऱ्यांच्या माथी बांधण्याचं कारण काय? हा प्रकार फक्त धाराशिव जिल्ह्यापुरता नाही, तर पूर्ण महाराष्ट्रभर या कृषी निविष्ठाच्या बाबतीत खूप मोठ्या तक्रारी शेतकऱ्यांच्या. शेतकऱ्यांना निविष्ठा वेळेत मिळत नाही, मिळाल्या तर त्या बोगस मिळतात. त्यामुळे याबाबत शासनानं डीबीटी योजना राबवावी. आणि मला एवढंच सांगायचंय, या कारवाईमुळं इथून पुढच्या काळात तरी शेतकऱ्यांच्या अन्नात माती घालवण्याची हिंमत कुठलाच अधिकारी करणार नाही. अशी कारवाई कठोर इथून पुढेही शासनानं करावी, एवढीच विनंती माझी शासनाला.